बसले आणि पुण्याचं ट्रॅफिक. हॅलो नमस्कार मंडळी. सो वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी आणि नायरा आलो आहोत इंडियामध्ये. हो, कारण की आमच्या घरामध्ये आहे लग्न. कोणाचं? तर माझ्या मामाच्या मुलीचं आणि तसंच माझ्या दिराचंही. सो लग्न म्हटलं तर शॉपिंग आलीच आणि आमची लग्नाची कपडे अजून रेडी नव्हती. सो मी आणि प्रियंका आलो होतो शॉपिंगसाठी. आणि स्थळ बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल, जे की पुण्यात राहतात त्यांना स्पेशली. सो आम्ही आलो होतो रविवार पेठेत साड्यांची शॉपिंग करायला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो तुळशी बागेत. सो हे काही छोटे क्लिप्स आहेत, ते मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि जे पुण्यात राहतात त्यांना ह्या गल्ल्या गल्ल्या माहीतच असतील. आमचं थोडं शॉपिंग झाल्यानंतर भूक लागली होती आणि मग आम्ही इथे आलो होतो आमचा ऑल टाईम फेवरेट साबुदाणा वडा खायला, जो आम्ही इथे आल्यानंतर कधीच मिस करत नाही. मी तर म्हणजे जेव्हा पण इथे येते, तुळशीबागेत येते, रविवार पेठेत येते, त्यावेळी नक्की इथला साबुदाणा वडा खाल्ल्याशिवाय घरी जातच नाही. सो या तुम्ही पण एन्जॉय करूया आपण. ज्यांनी इथला साबुदाणा वडा खाल्ला असेल त्यांनी नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला दिसत आहे तिथे कंटिन्यू गर्दी असते आणि वेटिंग असतं. नशिबाने आज आम्हाला वेटिंग लागलं नाही. सो आमचा क्विकचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही आलो होतो मॅचिंग ज्वेलरी घेण्यासाठी, ज्वेलरी शॉपिंगसाठी. आणि मग मी इथे ज्वेलरी ट्राय करून बघत होते की कोणत्या कपड्यावरती कोणती ज्वेलरी सूट होईल. मला तर म्हणजे पुण्यामध्ये तुळशीबागेत शॉपिंग करायला खूपच आवडतं. आणि जे पुण्यात राहतात त्यांना नक्कीच कळेल की मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये काय फरक आहे शॉपिंग करण्याचा. आणि खूप छान छान अशी टेम्पल ज्वेलरी होती, ट्रेडिशनल ज्वेलरीज होत्या. सो तिथून पुढे गेलो आम्ही. आणि हा तुळशीबागेचा रोड आहे. ज्यांनी बघितली नसेल तुळशीबाग ते बघून घ्या. अशी छोटी छोटी गल्ली म्हणजे पूर्ण हे तुळशीबागेचाच रोड आहे. सो इथे मग आमचं काही काही छोटे मोठं सामान होतं ते आम्ही घेतलं. आणि त्याच्यानंतर हे चना झोल, हो हे मला खूप आवडतं. आणि ते रस्त्यावरतीच किंवा स्टेशनवरती मिळतं, तेच खूप छान टेस्टी लागतं. आणि ह्या सगळ्याचा आनंद आपण घेतलाच पाहिजे. जेव्हा पण इंडियात असतो त्यावेळी आम्हाला हे ट्राय करायला मिळतं आणि ते मी कधी सोडत नाही. कारण की दुबईमध्ये आम्हाला हे असं कधी रोडवरती खायला नाही मिळत आणि ही मजाच काही वेगळी असते, नाही का. सो ते दादा जोपर्यंत बनवत होते तोपर्यंत मी त्यांना रेसिपी विचारत होती त्याची. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे ते बनवणं खूप हार्ड आहे, घरी बनवणं इझी नाही आहे. हॅलो. सो आज आमची चालू आहे बिर्याणी. कशासाठी ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळेलच. आज स्पेशल आमच्या घरी काहीतरी आहे. काय आहे पिशा आज आपल्या घरी? बिर्याणी नाही, पण कशासाठी? कारण आज व्हेज बिर्याणी. आज कळवण आहे त्यामुळं. कळवण चकुल्यात तुझं केळवण आहे म्हणून. चकुल्यात तुझं कळवण आहे. नाही 2 मिनिटं थांब. इंटरव्ह्यू वगैरे का तुझं? कसं असते? त्रिशा तुझं गाणंच लावलं ते चालू कर. सो तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये, हे होतं सरप्राईज आपल्यासाठी आणि छकुलीसाठी. त्यांना मी सांगितलं होतं की मला लग्नाला यायला नाही जमणार आहे आणि त्यांना माहीतच नव्हतं की मी आज घरात होते आणि त्यांना आम्ही सरप्राईज दिलं. सो सगळेजण खूप खुश होते. तो ते गाणं लावणार होता, त्याने चेंज केलं. तिकीट काढा.
सो हे आमचं होतं क्यूटचं छोटंसं केळवणाचं डेकोरेशन. आणि ह्या काही फनी पाट्या दादानी बनवल्या होत्या. तुम्हाला जर वाचता आला तर क्विकली रीड करून घ्या. चकुलीचं केळवण. सो ह्या आहेत आमच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी. ह्यांचंच आज आहे केळवण, चकुली, पाटलांची चकुली. आणि तूही बोलला. सो हा होता आजचा आमचा केळवणाचा मेन्यू. काही वेगळा होता कारण की सगळीकडेच तिला चिकन किंवा गोड पुरीचं जेवण वगैरे असंच होतं. सो मी म्हटलं की काहीतरी आपण वेगळं करूया आणि त्यासाठी आम्ही आज बनवले होते दही भल्ले आणि माझी स्पेशल व्हेज बिर्याणी आणि कोथिंबीर वडी, परत गुलाबजामुन आणि हे छानसं सलाड होतं बीटरूटचं. काळे गुलाबजाम सेम गुलाबजाम गुलाबजाम सेम दिसत त्याच्यात एकदम गोल्डस. असं दे लग्न आधी करून घेते एवढं सर. एन्जॉय कर, परत नाही परत मिस करशील मला असं म्हणायचे सगळे. परत नवऱ्यासमोर म्हणते नवऱ्याला पण की बघा. थँक्यू. तू नाही देणार मला चटणी चटणी. अजून एकदा मामा व्हिडिओ करतो. ये बाबा व्हिडिओ करतो. अगं बास की. थँक्यू ईशा. सणाच्या पहिल्या सगळ्यांनी मला एवढं पिडलं की त्यांचं करणार आहे आज मी खून आणि मसूरकरांची होणार आहे मी सून. असं मला माहितीये. सातवं आणि मग आमच्या सगळ्यांची पंगत बसली जेवायला. पाणीच पिलं नाही मी जेवलो आणि आता चालली आहे ओटी भरायची. स्किन केअर रुटीन सांगितलं ना तुझं एकदा सोमली दिला. हा रोजच्या 10-15 शिव्या. पण नाही ते सो आमचा केळवणाचा कार्यक्रम आटोपला आणि दुसऱ्या दिवशी होता प्रिशाचा बड्डे. सो प्रिशाचा छोटासा बड्डे सेलिब्रेशनचे व्हिडिओ पुढे आहेत. द नेक्स्ट डे. सो माझ्या बहिणीचा बर्थडे आहे आणि ऍक्च्युली तिचा बर्थडे आहे आणि मला युनिकॉर्नच्या थीम आवडते त्यामुळे मी युनिकॉर्नचं डेकोरेशन केलंय आणि मला फ्रॉक घातलाय. व्हेरी नाईस. आणि किती वर्ष झाले तुला नाही प्रिशा? मी ऍक्च्युली म्हणजे माझा डिसेंबरला बर्थडे येतो त्यामुळे माझा बर्थडे ऑलरेडी छोटा केक मध्ये केला होता आमच्या दोघींचा त्यामुळे माझा परत करतोय. ओके, पण तुला किती इयर्स कम्प्लीट झाले? माझे पहिले झाला 1 month 2. अरे किती इयर्सची झाली? मी 6 yearsची झाली. ओके, सो मी पहिले म्हणजे 5 years होते आता 6 yearsची झाली. ओके. आणि
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर प्रिष्का, हॅपी बर्थडे टू